नमस्कार मित्रांनो, सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या आणि येणाऱ्या भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ह्या मानसीने स्वतः या तेजसचा हात आपल्या हातामध्ये घेऊन अगदी ह्या प्रभूंच्या घरामध्ये छान प्रकारे गृहप्रवेश केलेला असतो. आणि हा गृहप्रवेश झालेला बघून सुनंदाचा आनंद गगनात माविनासा झालेला असतो. कारण सुनंदा ही आपल्या मनाशी बोलते की खरोखर ह्या मुलीमुळे आज माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये जो काही प्रकाश पडलेला आहे, खरोखर ह्या मुलीच्याच पायगुण्यानेच सर्व काही घडलं आहे, असे पण ही सुनंदा आपल्या मनाशी बोलत असते. आणि ज्यावेळेस स्वतः मानसी ही तेजसचा हात आपल्या हातामध्ये घेऊन गृहप्रवेश करत असते, त्यावेळेस आता सुनंदा खूप काही खुश होऊन या दोघांकडे एकटक बघत राहते. त्यानंतर सुनंदा ही आपल्या मनाशी बोलते की खरोखर मुलीमुळेच आज माझा मुलगा इतकं चांगलं पाऊल टाकतोय, याचा अभिमान मला खरोखर वाटतोय. आणि माझा मुलगा इतके दिवस जो काही घराबाहेर होता त्याला आता मी तात्यांना घरामध्ये घेण्यासाठी तर सांगितलेलं आहे आणि माझ्या सांगण्यानुसार तात्यांनी त्याला घरातसुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे आता ह्या मुलीला मी लवकरात लवकर सून म्हणून ॲक्सेप्ट पण करणार आहे, असे पण आता ही सुनंदा आपल्या मनाशी ठरवत असते. आता सुनंदाच्या ह्या रिक्वेस्टनुसार तात्यांनी ह्या तेजसला घरात पण घेतलेलं असतं. इकडे गायत्रीला त्याची कुठलीही माहिती पण झालेली नसते. ज्यावेळेस घरासमोर खूप काही फटाके वाजत असतात, त्यावेळेस आता ही गायत्री बाहेरून बघते, तेव्हा तेजस काही ह्या गायत्रीला समोर दिसत नसतो. अचानक नेमकं हा तेजस गेला कुठे? ते आहे हा प्रभूंचा दिवटा, असे पण ही गायत्री सर्वांसमोर मोठमोठ्याने आवाज देत असते. आणि त्याच वेळेस हा तेजस सर्वांसमोर येतो आणि ह्या गायत्रीला बोलतो की अहो वहिनी, मी इकडे आहे. आता तर हा तेजस घरामध्ये केव्हाच आलेला असतो आणि दरवाजामध्ये उभं राहून पाणी पित असतो. तेवढ्यामध्ये हा तेजस नेमकं घरामध्ये गेला कसा, कुणाच्या परमिशनमुळे गेला, असं ह्या गायत्रीच्या मनाला वाटू लागतं. परंतु ऑलरेडी तर तात्यांनी सुनंदाच्या सांगण्यावरून तेजसला घरात घेतलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे तेजस हा घरामध्ये जाऊन बसतो आणि ह्या गायत्रीला बोलतो की वहिनी, आता मी तुमचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी मला आता कुणीही बाहेर ओढून नेऊ शकत नाही. कारण इतके दिवस मी जे काही तात्यांचा शब्द होता त्यानुसार वागलो, पण आता मी तात्यांच्या शब्दानुसारच घरामध्ये आलो आहे, त्यामुळे आता मला कुणी हातसुद्धा लावू शकत नाही, असं ओपन चॅलेंज ह्या तेजसनी गायत्रीला केलेलं असतं. आणि हे सर्व बघून गायत्रीचा सर्वांसमोर खूप मोठा अपमान झालेला असतो. त्याच वेळेस आता गायत्री ही रूममध्ये जाऊन तेजसचा हात धरून त्याला बाहेर ओढून नेऊ लागते. तेवढ्यामध्ये इकडे मानसी लगेच या गायत्रीसमोर येते आणि मानसी बोलते की गायत्री मॅम, तुम्ही असं नाही करू शकत, कारण त्यांनी तर आता तात्यांचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना कशाला बाहेर नेता, असे पण ही मानसी या गायत्रीला बोलते. आणि त्याच वेळेस आता इकडे ही त्यासारख्या बोलणाऱ्या गायत्रीची बोलती एकाच क्षणामध्ये मानसीने बंद केलेली असते. आणि आता इकडे ज्यावेळेस आबाही या तेजसचं सामान रूममध्ये ठेवण्यासाठी जाते, त्यावेळेस सुद्धा ही गायत्री आबाला बोलते की अगं, तू कोण सांगणार ही कुठे त्याचं सामान ठेवायचं आणि कुठे नाही, अजून परमिशन माझी आहे त्याने कुठं राहायचं आणि कुठं नाही. तर आता सुनंदा पण बोलते की गायत्री, तू जास्त बोलू नको, अगं तात्यांच्या शब्दानुसारच तेजस घरात आलाय. तर ही भडकलेली गायत्री रूममध्ये जाऊन खूप काही आपल्या मनाशी एकटीच बडबडत राहते, कारण गायत्रीचा खूप मोठा अपमान सर्वांसमोर झालेला असतो. आणि दुसरीकडे जो काही आईत खाऊ विनोद असतो ना, तो आईत खाऊ विनोदसुद्धा या गायत्रीच्या रूममध्ये जेव्हा जाऊन बसतो, त्याच वेळेस आता इकडे हा विनोद एकटाच बडबडत असतो की काय हे प्रभू, यांनी तर घरातील दिवाळी काढली आहे आणि त्याचा खूप काही त्रास होत आहे. तेव्हा आता ही भडकलेली गायत्री लगेच या विनोदच्या जवळ जाते आणि त्याचा गाल जोरात ओढते आणि बोलते की अरे आईत खाऊ, त्या प्रभूंच्या दिवट्याने एवढी सरकारी परीक्षा पण दिली, पास पण झाला, तरीसुद्धा मला कशी खबर मिळाली नाही? तुम्हाला काही इथे मी आयती पोसायला मोकळी आहेस का? तुला सांगायला काय झालं होतं मला की तो तेजस सरकारी परीक्षेला बसला, तू तर मला वेगवेगळ्याच बातम्या देतो, काय तर म्हणे इकडे तेजसला रेट टाकायची आणि तिकडून पैसे उकळायचे, हे सर्व खोटं आहे, असे पण ही गायत्री या विनोदला बोलते आणि चांगलंच धमकावते. तर विनोद तरी पण आता तेथून उठायला तयारच नसतो. तर गायत्री जवळ असणारा फ्लॉवर पॉट घेते आणि या तेजसच्या डोक्यात मारू लागते. त्यावेळेस आता हा विनोद लगेच तेथून उठून जातो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री या सुनंदासमोर येते आणि बोलते की सासूबाई, दरवेळेस मी तुम्हाला जे काही दिवाळीचे पैसे देत होते ना, ते ह्या वेळेस काही मी देणार नाही आहे,
कारण तुमची नवीन सून आता जॉबला लागलेली आहे, त्यामुळे जो काही दिवाळीचा खर्च होणार आहे तुम्ही तो तिच्याकडून घेऊ शकता, असे पण आता इकडे ही गायत्री या सुनंदाला बोलते. त्यानंतर सुनंदाच्या मनाला खूप काही वाईट वाटलेलं असतं, कारण सुनंदा ही आपल्या मनाशी ठरवत असते की ह्यावेळेस मानसीचं लग्न तर आताशी कुठेतरी झालेलं आहे आणि तेजस व मानसीची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामध्ये दिनेशने पण पैसे देण्यासाठी साफ नकार दिलेला आहे आणि आता गायत्री पण बोलते की माझ्याकडे ह्या दिवाळीसाठी पैसे द्यायला नाही ते. मग नेमकं आता घरामध्ये ही दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न सुनंदासमोर उभा राहिलेला असतो. तेवढ्यामध्ये आता इकडे रणजितने तर कंपनीमध्ये बोनस वाटप केलेला असतो. सर्व कामगारांना डबल डबल बोनस या रणजितने केलेला असतो आणि तेवढ्यामध्ये मानसीला सुद्धा आता कंपनीमध्ये छान बोनस मिळालेला असतो. तर आता मानसी बिचारी आपली अगदी सरळ स्वभावाची असते. ती कधी स्वतःजवळ ती पैसे ठेवणारी नसते. त्यामुळे ज्यावेळेस इकडे बोनस वाटप झाल्यानंतर मानसी ही खूप खुश होऊन घरी येते आणि या सुनंदाला बोलते की आई, मला आज तुम्हाला खूप मोठी खुश खबर द्यायची आहे. कारण या दिवाळीला मला डबल बोनस कंपनीने दिलेला आहे. असे पण आता ही मानसी या सुनंदाला सांगते आणि सर्व काही पैसे सुनंदाच्या हातात देते. सुनंदाला आपल्या सुनेचा खूप काही अभिमान वाटू लागतो आणि त्याच पैशातून सुनंदाने या मानसीसाठी एक सौभाग्याचा दागिना करून आणलेला असतो आणि तो दागिना या तेजसला मानसीच्या पायामध्ये म्हणजे जोडवी करून आणलेली असतात आणि ही जोडवी सुनंदाने या मानसीच्या पायात घालण्यासाठी तेजसला सांगितलेलं असतं. तेजसला ही सुनंदा बोलते की अरे, ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं ना त्यावेळेस या मुलीच्या अंगावर एखादा तरी सौभाग्याचा दागिना असायला हवा. त्यामुळे तू एक काम कर, ही जी काही मी जोडवी आणली आहेत ना ही जोडवी मानसीच्या पायामध्ये घाल, असे पण सुनंदा या तेजसला बोलते. त्यावर आता इकडे तेजस हो असं बोलतो आणि ती जोडवी आपल्या हातात घेऊन मानसी समोर येऊन उभी राहते. मानसी समोर येऊन उभी राहिल्यानंतर तेजसचा हात आपल्या हातात घेऊन आपला स्वतःचा पाय तेजस समोर करते आणि तेजस त्या मानसीच्या पायामध्ये जोडवी घालतो. तेव्हा सुनंदाला खूप काही आनंद होतो, कारण या प्रभूंचा एक दागिना आता ह्या मानसीच्या अंगावर आलेला असतो आणि सौभाग्याचा सुद्धा दागिना मिळालेला असतो. त्यामुळे मानसी खूपच खुश होऊन तेजसकडे बघत राहते आणि या सुनंदाकडे पण बघत राहते. त्यानंतर मित्रांनो, आता घरामध्ये दीपावलीचा सण अगदी सुनंदा दणक्यामध्ये साजरा करणार असते. कारण आता मानसीचं जे काही पेमेंट आणि बोनस झालेला असतो तो सर्व काही मानसीने सुनंदाच्या हाती दिलेला असतो. ज्यावेळेस आता इकडे तेजस व मानसी छान तयार झालेले असतात आणि दीपावलीचा दिवस असल्यामुळे अगदी दोघे छान तयार होतात. घरामध्ये सुद्धा अगदी आनंदमय वातावरण असते आणि हे सर्व बघून गायत्रीचा खूप जळफळाट होत असतो. त्यानंतर आता इकडे सुनंदा ही गायत्रीच्या नाकावर टिचून ह्या मानसीला लक्ष्मीपूजनाचा मानसुद्धा देणार असते. कारण ज्यावेळेस इकडे ह्या गायत्रीने पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे सुनंदाला सुद्धा गायत्रीचा खूप राग आलेला असतो. कारण सुनंदाला वाटतं की ह्या दिवाळीलाच माझी सून घरात आली आहे आणि हिने पैसे द्यायला नकार दिला आहे. माझ्या माणसीने जर हे पैसे दिले नसते तर दिवाळी कशी साजरी केली असती. आज तिच्यामुळेच आपली ही दिवाळी धूमधडाक्यामध्ये साजरी झाली आहे, असे पण इकडे सुनंदा ही आपल्या मनाशी बोलत असते आणि ह्या तेजस व मानसीची अगदी ही धूमधडाक्यामध्ये दिवाळी अगदी छान साजरी करत असते. आम्हाला तर खूप आनंद झालेला असतो. इकडे सूरज दिनेशसुद्धा खूपच खुश असतात, परंतु गायत्री एकटीच खूप जळत असते. छाया व विनोदसुद्धा या गायत्रीचे फक्त कान भरण्याचंच काम करत असतात. परंतु आता गायत्री या विनोदला सुद्धा लांब करत असते, कारण विनोद काही कामाचा नसतो. विनोद फक्त आईत खाऊ असतो हे सुद्धा या गायत्रीला कळून चुकलेलं असतं. तर आता इकडे जे काही तेजसला सरकारी नोकरी मिळाली असते ते ऐकून सुद्धा गायत्रीचा खूप जळफळाट होत असतो. कारण या गायत्रीने रणजितला सुद्धा सर्व काही सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा रणजितसुद्धा ह्या गायत्रीवर खूप भडकलेला असतो आणि तेव्हा रणजितने या गायत्रीला सांगितलेलं असतं की तुम्हाला एक कामसुद्धा व्यवस्थित करता येत नाही, काय उपयोग आहे तुमचा, असे पण आता इकडे ह्या रणजितने गायत्रीला सांगितलेलं असतं. त्यावेळेस आता इकडे ही गायत्री या रणजितला बोलते की तुम्ही फक्त मानसीला तुमच्या तावडीत घ्या, बाकीचं मी माझं बघून घेते. परंतु मित्रांनो, आपली हुशार मानसी कधी पण त्या रणजितच्या ताब्यामध्ये जाणारी नसते. तर आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.